अहो, जोक्स बघा ना. जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एका गरिबाने ताजमहालाची प्रत्येक भिंत पाहिली, मिनार पाहिले, सर्व खिडक्या पाहिल्या आणि बोलला, आई शपथ, प्रेमात खर्च खूप आहे, आपलं ते काम नाही बुवा. एखाद्या मुलीचं हृदय किंवा मन केव्हा तुटतं सांगा सांगा. जेव्हा सेम तिच्यासारखा ड्रेस तिच्याच एरियामधल्या कामवालीने घातलेला असतो. ती बघते आणि तिचा मूड जातो. मंग्याला एक सडपातळ मुलगी दिसली तर मंग्याने आपल्या मनातील भाव अशा प्रकारे व्यक्त केले. चेहरा तुझा खास नाही, शरीराव तुझ्या मास नाही, प्रपोज तुला काय खाक करू, उद्यापर्यंत पण जगण्याची तुझी आस नाही. भिकारी आजींना म्हणाला, आजी भाकरी झाल्या का? आजी, अजून नाही भाकरी झाल्या, नंतर ये. भिकारी, हा माझा मोबाईल नंबर घे आणि भाकरी झाल्यावर मला मिस कॉल दे. तुला वाटत असेल काय मॉडर्न भिकारी आहे. भिकारी रॉक्स. पण थांबा, आजीचे उत्तर ऐकून घ्या. आजी, अरे बाबा, त्यापेक्षा मी माझा फेसबुक स्टेटस अपडेट करते भाकरी झाल्यावर, ते बघ, मग ये भाकरी शॉक. आणि आजी रॉक्स. झम्या, कुठे चालली? झंपी, जीव द्यायला. झम्या, मग एवढा मेकअप करून? झंपी, मग काय उद्या पेपरात फोटो येणार नाही का माझा? शाळेत उद्या फोटो काढायचे होते, त्यासाठी टीचर सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना देत होत्या. हे बघा, उद्या सर्वांनी छान छान ड्रेस घालून यायचं, म्हणजे काही वर्षांनी मोठे झाल्यावर जेव्हा तुम्ही या फोटोकडे बघाल तेव्हा म्हणाल, तो बघ झंप्या आता डॉक्टर झालाय, ती बघ चिंगी ती हिरोईन झाली. चंप्यामध्येच बोलला, त्या बघा टीचर आमच्या आता देवाघरी गेल्या. टीचर बेशुद्ध. एक मुलगी बागेतील बाकड्यावर येऊन बसली. तिथे एक भिकारी आला आणि तिला म्हणाला, भिकारी, डार्लिंग. मुलगी, बेशरम, तुम्ही हिम्मत कशी झाली मला डार्लिंग म्हणायची? भिकारी, तर मग तू माझ्या बेडवर काय करतेस? काही लोक आपला मूड ऑफ झाला की डीपी काढून टाकतात. असा कसा यांचा मूड, जो स्वतःचं थोबाडही बघवत नाही ह्यांना? मित्र, एवढ्या उशीरपर्यंत ऑनलाईन काय करतोय? मी, वाट बघतोय. मित्र, कशाची वाट? मी, बॅटरी लो होण्याची, बाकी काही नाही. दोन वाघ झाडाखाली आरामात बसले होते. समोरून एक ससा जोरात पळून गेला. पहिला वाघ दचकून, आईला, काय गेलं र? दुसरा वाघ, काही नाही रे, फास्ट फूड होतं. एकदा एका गावात तलाट्याच्या मागं कुत्रा लागतो. तलाठी सगळ्यांना गावातून पळवून आणल्यावर एका झाडावर चढतो आणि कुत्र्याला म्हणतो, साल्या, तुझ्याकडे गुंटावर जरी जमीन असती ना तरी तुला समजलं असतं तू कुणाशी पंगा घेतला ते. टीचर, कोणत्याही एका वैज्ञानिकाचे नाव सांगा. गण्या, आलिया भट. टीचर, माकडा वर्गाच्या बाहेर हो. मग क्या, का हो मॅडम, बोबडा आहे तो, त्याला आर्यभट म्हणायचं होतं. ट्रेनमध्ये गावाकडील बाई लहान बाळाचे लंगोटे बदलत असते. शहरी बाई, हगीज नाही का? गावाकडील बाई, नाही, फक्त मुतीस. बायकांना खुश ठेवणं खूप मुश्किल आहे. पुरुषांचं काय, बायका दिसल्या की आपोआप खुश होतात. जर बायको ऐकत नसेल तर सरळ चप्पल काढायची आणि घालून बाहेर पडायचं. तुम्ही जो विचार करत होता त्यासाठी वाघाचं काळीज लागतं राव. नवऱ्याने शॉपिंगला वाटेल तेवढे पैसे खर्च केले तरी बायको शेवटी थँक्यू दुकानदारालाच म्हणणार. असं म्हणतात की जिथं एकदा विश्वासघात होतो तिथं पुन्हा जाऊ नये. पण काय करणार, सासूरवाडीत पुन्हा जावंच लागतं, पर्याय नाही. आजोबा, बन्या
जरा माझी कवळी आण बाबा. बन्या, अहो आजोबा अजून स्वयंपाक झाला नाही. आजो, माहीत आहे रे, समोरच्या गोखले आजींना स्माईल द्यायची आहे म्हणून जा लवकर आण. फुलाचा सुगंध चोरला जात नाही. सूर्याची किरणे लपवली जात नाहीत. आपल्याबरोबर कितीही चांगलं बायको असली तरी दुसऱ्याची बघितल्याशिवाय अंगातली मस्ती जात नाही. इंग्लिश माणूस आजीबाईला म्हणाला, "व्हॉट इज युअर नेम?" आजीबाई, "महा काही गेम नाही भाऊ, आज आहे उद्या नाही." शिक्षक, "सांग माकडाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात?" गण्या, "मंकी." शिक्षक, "खरं सांग, पुस्तकात बघून बोललास ना?" गण्या, "नाही हो सर, देवा शपथ मी तुमच्याकडं बघून बोललो मंकी. काल एका मुलीला मस्करीत म्हणालो, दिल चीर के देख तेरा ही नाम होगा. कालपासून चाकू घेऊन मागे लागली, येडी कुठली." मोबाईल विकत घेतल्यावर आणि लग्न केल्यावर माणसाला एकाच गोष्टीचा राग येतो, तो म्हणजे थोडं अजून थांबलो असतो तर चांगलं मॉडेल मिळालं असतं. यमराज, बोल मानवा, तुले कुठे जायचं आहे? स्वर्गात की नरकात? मानवा, देवा, पृथ्वीवरून माझा मोबाईल आणि चार्जर मागून घ्या. मी कुठं पण राहायला तयार आहे बघा.